सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान कुशावर्त तीर्थाचं पाणी बघून देवेंद्र फडणवीसांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे। कुशावर्त तीर्थाचं पाणी स्वच्छ केलं जावं अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्या। कुंभमेळा शाही स्नानासाठी पाण्याची व्यवस्था कशी केली जाईल, पाणी शुद्धीकरण करण्यासाठी नेमक्या उपाययोजना काय कराव्या लागतील याची माहिती सुद्धा त्यांनी घेतली आहे। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज हा पाहणी दौरा होतोय, महत्त्वाची आढावा बैठक सुद्धा होणार आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर होते। त्यांनी आता नुकतीच त्र्यंबकेश्वराची पूजा केली आणि त्यानंतर कुशावर्त तीर्थ इथे जाऊन पाहणी केली। कुशावर्त तीर्थ हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान होत असतं, लाखो भाविक इथे स्नान करत असतात। मात्र आज त्या कुशावर्त तीर्थाची परिस्थिती बघून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। हे पाणी एवढं हिरवं आणि शेवाळलेलं कसं अशा स्वरूपाचं हे पाणी तिथे त्यांना नजरेस पडलं होतं, त्यामुळे तत्काळ हे पाणी शुद्ध करावे अशा स्वरूपाच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर तिथे जे उपस्थित होते काही विश्वस्त होते आणि त्याचबरोबर अधिकारी होते, त्यांच्याकडनं इथे येणाऱ्या पाण्याचा सोर्स काय आहे त्याबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली। तर त्याच्याच बाजूला एक गंगासागर तलाव आहे, त्या तलावामधनं पाणी टप्प्याटप्प्याने इथे टाकलं जातं। एकाच वेळेस साधारणतः 40 ते 50 हजार साधू जरी इथे आले तरी त्यातलं पाणी हे कमी होतं। साधारणतः 1 ते 1.5 हजार कोटी लिटर एवढं त्या पाणी साठवण क्षमता आहे। त्यामुळे भविष्यामध्ये कुंभमेळ्याच्या काळामध्ये जर पाण्याची गरज भासली तर कसं नियोजन केलं जाईल या संदर्भात माहिती जाणून घेतली। आणि 2 फिल्ट्रेशन प्लांट म्हणजे एक तर कुशावर्त तीर्थाच्या जवळ फिल्ट्रेशन प्लांट उभारावा आणि जो तलाव आहे तिथे देखील पाणी शुद्ध करण्यासाठी उपाययोजना करावी अशा स्वरूपाची चर्चा प्राथमिक तिथे झालेली आहे। आता जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये अधिक विस्तृत चर्चा केली जाईल। अगदी धन्यवाद मुकुल माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।